गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। इंदू मिलच्या स्मारकाचं 4 ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन। अरबी समुद्रात बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याची खासदार रामदास आठवले यांची मागणी। पुणे मुंबई मार्गावरील खालापूर जवळ भीषण अपघात। या अपघातात वाहनातील 7 जण ठार। आणि पुणे शिरूर येथील शेतकऱ्याची कुऱ्हाडीने हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना। आता बातम्या विस्तृतपणे। महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सूत्रे हाती घेताना संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला असता आवक कमी आणि कर्जाचा डोंगर मोठ्या प्रमाणात असून अशा भयावह परिस्थितीत काम करताना अनेक कठोर निर्णयासोबतच खर्चावर नियंत्रण ठेवत उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्याची काळाची गरज आहे। तालुक्यात खासगी बाजार समितीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून कागदावर चालणाऱ्या खासगी बाजार समितींना योग्य नियम आणि निर्बंध घालण्यासाठी आमदार या नात्याने मी येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदभार प्रसंगी सभापती दालनाथ आमदार किशोर पाटील यांनी ही पत्रकार परिषद घेतली। यावेळी सभापती ॲडव्होकेट दिनकर देवरे, उपसभापती विश्वास पाटील, सदस्य पंढरी पाटील, प्रताप हरी पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी माहिती देताना आमदार किशोर पाटील म्हणाले की आज पाचोरा बाजार समितीचा पदभार घेताना कर्जाचा डोंगर समोर आहे। पणन महामंडळाचे 1,09,21,950 रुपये कर्जासोबतच जळगाव पीपल्स बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी वेतन अदा 75 लाख, 7 कोटी 31 लाख, कर्मचाऱ्यांचे अंशदान 33 लाख, नगरपालिका कर 30 लाख, शेतकरी सहकारी संघ 24 लाख, आयकर 13 लाख आणि इतर कर्ज असे सुमारे 11 कोटी 50 लाख रुपये कर्ज आहे। सोबतच बाजार समितीत विविध कामे ठेका पद्धतीने दिली जात असून सुसंगता नाही। दोन्ही तालुक्यात खासगी बाजार समित्यांचे जाळे असल्याने शेतकरी आणि व्यापारी हा आपला पैसा वाचावा म्हणून यांच्याकडे आकर्षला जातो। यामुळे आवक कमी झाली आहे। बाजार समितीचे उत्पन्न वाढ होण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या व्यवहाराची सांगड घालण्याचं काम युद्ध पातळीवर द्यावं लागणार आहे। शासनाने बाजार समित्यांसाठी कृषी पणन मंडळाची स्थापना केली आहे। मंडळाकडे प्रचंड पैसा आहे। समित्यांच्या खासगी बँकांकडे जाण्याची गरज नाही। पण मागील काळात 1,45 लाख कर्ज परत न केल्याने पाचोरा बाजार समितीची प्रत राहिली नाही। समितीची जागा विक्री करण्यासाठी पणनची परवानगी लागेल। त्यासाठी कर्जाची परतफेड करणं गरजेचं आहे आणि जळगाव पीपल्स बँकेच्या व्यवस्थापक मंडळाशी चर्चा करून कर्जाचं शक्य तितकी सूट मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कर्जाच्या डोंगराखाली काम करणाऱ्या बाजार समितीस गतवैभव प्राप्त करून देऊ असा ठाम निर्धार आमदार किशोर पाटील यांनी यावेळेस व्यक्त केलाय। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील खालापूर जवळील रसायनी गावाजवळ भरधाव वेगातील कॉलेज गाडीवरील वाहन चालकाचं नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात वाहनातील 7 जण ठार झालेत तर 3 गंभीर जखमी आहेत। ही घटना सोमवारी दुपारी 1:15च्या सुमारास घडली। या अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे एकाच कुटुंबातील असून ते सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील दोंडेवाडी गावचे रहिवासी आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर असलेल्या खालापूर पनवेल रस्त्यावरील रसायनी गावाजवळ सोमवारी दुपारी 1:15च्या सुमारास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कॉलेज गाडीचा टायर अचानक फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी लेन ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये घुसली। यावेळेस मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या डंपरला कॉलेज गाडीची जोरदार धडक बसली। यात गाडीतील 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी आहेत। या अपघातात कॉलेज गाडीचा संपूर्णपणे चक्काचूर झाला आहे। पुणे शिरूर येथील शेतकऱ्याची कुऱ्हाडीने हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात उघडकीस आली। पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेलाय। सुरेश सोमा मोटे असे हत्या झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे, कारण त्यांचा मुलगा अभिमन्यू सुरेश मोटे यांनी फिर्याद दिली आहे।
अज्ञात हल्लेखोराने रविवारी रात्री कुऱ्हाडीने सुरेश मोटे यांची हत्या केली। यानंतर त्यांचा मृतदेह ओढत आणत घरासमोरील अंगणात असलेल्या लाकडी खाटेवर आणून ठेवला। त्यानंतर त्यावर रॉकेल टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान सोमवारी सकाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळ आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली। जमिनीच्या वादातून नातेवाईकांनी मोटे यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान मोटे यांची दोन्ही मुले पोलीस दलात असून ती नाशिक येथील कुंभमेळ्यात कर्तव्य बजावत असताना मोटे यांची हत्या करण्यात आली। शिरूर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कष्टी या छोट्याशा गावात गेल्या 17 वर्षांपासून डॉक्टर संतोष जठार हे आपल्या घरात गौरी गणपती उत्सव साजरा करत आहेत। मात्र दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करून त्यांनी कष्टी या गावात एक वेगळीच परंपरा आखली। मोठा गणपती मंडळाला लाजवेल अशी ते देखावे आपल्या गौरी गणपती पुढे सादर करत असतात। यामध्ये पौराणिक तसेच सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधन करणारे देखावे करण्यावर त्यांचा अधिक भर असतो। डॉक्टर हा पेशा जरी असला तरी अंगात कलेची आवड आणि सतत काहीतरी वेगळे करण्याची धडपड असणाऱ्या कष्टी गावातील डॉक्टर संतोष जठार यांनी आपल्या घरातील गौरी गणपती पुढे एक देखावा सादर केलाय। शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा हलत्या मूर्त्यांचा देखावा त्यांनी सादर केलाय। कष्टी गावात आता जठार कुटुंबियांच्या घरी पाहणाऱ्यांची रांगच रांग लागत आहे। दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन जठार कुटुंबीय देखावे सादर करत असतात। यासाठी नुसत्या मूर्त्याच नाही तर देखाव्याविषयी माहिती साऊंड सिस्टीम याद्वारे दिली जाते। यामुळे गावातील प्रत्येक जण आवर्जून जठार कुटुंबियांच्या घरी येत असतो। यामध्ये महिलांची संख्या तर लक्षणीय असते। गौरी सण हा प्रामुख्याने महिलांचा असतो। मात्र या कार्यक्रमातून समाज प्रबोधन आणि आत्ताच्या पिढीला आपला इतिहास कळावा यासाठी संतोष जठार दरवर्षी नवनवीन देखावे सादर करत असतात। कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी कसून सर्व खून प्रकरणाचा तपास लावला। यात सनातन संस्थेच्या 3 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याने सनातन संस्थेने आणि संस्थेच्या वेबसाईटवर पोलिसांना धमकी दिल्याने या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी अहमदनगर पुरोगामी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या हत्येचा निषेध करण्यात आला। दरम्यान या प्रकरणाच्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस देखील हतबल झाले होते। परंतु पोलिसांनी या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत सांगली जिल्ह्यातून सनातन संस्थेच्या समीर गायकवाड या आरोपीला अटक केली आहे। याप्रमाणे समीरसह त्याच्या 2 साथीदारांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मात्र कॉम्रेड पानसरे यांची झालेली हत्या ही सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केली नसून त्याला जबरदस्तीने या प्रकरणात अडकवलं जात असल्याची माहिती सनातन संस्थेच्या वतीने देण्यात येते। मात्र सनातनचे कार्यकर्ते चौकशीसाठी असताना सनातन संस्थेच्या वतीने त्यांच्या वेबसाईटवर पोलिसांना धमकी देखील देण्यात आली। यासाठी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी अहमदनगर जिल्ह्यातील पुरोगामी संघटनेने केली आहे। या संदर्भातील निवेदन देखील जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना देण्यात आलं असल्याचं सांगत कॉम्रेड बाबा आढाव यांनी याबाबत अधिक माहिती दिली। तर सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव यापुढे देखील केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आले आहे। 2008 साली हेमंत करकरे यांनी देखील सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली होती। मात्र त्या संस्थेवर बंदी न आणल्याने आता केंद्र सरकारने या संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी करत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरोगामी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली असून याबाबत बोलताना पुरोगामी संघटनेचे महाराष्ट्र सहसचिव सुभाष लांडे यांनी याची अधिक माहिती दिली। अहमदनगरहून उमेर सय्यद यांची रिपोर्ट, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। नावाचा आरोपी अटक होतो आणि या देशातले तमाम सनातनी ह्या त्या अटकेचा निषेध करतात। याचा अर्थ खुन्यांना जाहीरपणाने पाठीमागे घालण्याचा हा कुटील डाव आहे आणि सरकारनं लोकशाही मार्गाने या देशामध्ये काम करायचं नाही, पोलिसांनी लोकशाही मार्गाने तपास करायचा नाही। हे सांगतील तो आरोपी आणि हे सांगतील तो निर्दोष अशा प्रकारची एक हुकुमशाही प्रवृत्तीची या सनातन्यांच्या प्रवृत्तीमधून दिसून येते। कॉम्रेड पानसरेंचा तपास पोलिसांनी अतिशय संथगतीने जरी केलेला असला तरी अतिशय ठाम विश्वास ठेवून तो केलेला आहे। जे का डॉक्युमेंट्स पुढे आलेले आहेत, जे माहिती तपासाच्या ज्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत, यावरून हा आरोपी सनातन्यांच्या संस्थेशी संलग्न होता हे उघड झालेलं आहे आणि सनातनी त्याला निर्दोष ठरवणारे हे कोण,
या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे. या कोर्टांमध्ये जेव्हा हे खटले जातील तेव्हा ते निर्दोष आहे की आरोपी हे ठरेल ना. अगोदर जे निर्दोषत्वाचं त्याचं जे सर्टिफिकेट देतात याचा अर्थ या देशामध्ये लोकशाही मार्गानं सामान्य माणसाला जगू द्यायचं नाही आणि तथाकथित सनातनी विचारावर या समाजव्यवस्थेमध्ये दबावाचं तंत्र आणायचं आणि हे कारवाई करा. म्हणजे जी सनातनी संघटना जी त्याच्यावरती दबाव आणते त्यांच्यावर बंदी आणा, ही आमची प्रमुख मागणी. म्हणजे सनातनवाद्यांना काय माहिती आहे त्यांनी काय केलं ते, असं कुणी कोणाला राखण बसतं का. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, सनातनवाद्याने पाठीशी घालणं म्हणजे हा विचाराचा खून आहे. आणि शिवाय दुसरी गोष्ट अशी की आम्ही कोण पोलीस त्यांना त्रास देतात, त्याच्या कुटुंबाला त्रास देतो, त्याच्या याद्या ठेवू, त्याची लिस्ट ठेवू, हा एक प्रकारे उघड तुम्हाला सांगतो पोलिसांना दिलेला दम आहे. कुठल्या प्रकारचा धर्मांध शक्तीचा एखादा हस्तक्षेप हा आपल्याला न परवडणार आहे. अशा माणसांचे जर यांच्यावर हल्ले होत असतील ही गोष्ट निश्चितच महाराष्ट्राच्या आणि भारताच्या दृष्टीनं अतिशय वाईट आहे. याचा कसून तपास झाला पाहिजे, राजकीय हस्तक्षेप टाळला पाहिजे आणि ज्यांनी उघडपणे त्याला समर्थन करायचा प्रयत्न केला आहे त्यांचा पण यांनी बंदोबस्त केला पाहिजे. असल्या संघटना इथं कामाच्या नाही. मुख्य मागणी अशी केली की आता सनातनवाद्यावर तुम्ही बंदी घाला आणि याच्यातला राजकीय हस्तक्षेप टाळा. मुंबई दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या मिलच्या शेजारी समुद्र आहे, त्यामुळे येथे अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्याप्रमाणे बाबासाहेबांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून उभा करावा अशी मागणी RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करायचे बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता. अखेर 4 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे अशी माहिती खासदार आठवले यांनी दिली. सध्या बाबासाहेबांची 125वी जयंती समता वर्ष म्हणून साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचे स्मारक समुद्रामध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून उभे करावे अशी खासदार रामदास आठवले यांनी मागणी केली आहे. स्मारक उभं राहणार आहे, त्यामध्ये आपली RPI वतीनं अशी मागणी आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक जसं अरबी समुद्रामध्ये उभं राहणार आहे तसं बाबासाहेबांचं जे चैत्यभूमी हे स्मारक आहे आणि इंदू मिल जे आहे तिथं बाजूलाच आहे, तिथं बाजूला समुद्र आहे. तर ज्याप्रमाणे न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे तसा बाबासाहेब आंबेडकरांचा जर भव्य पुतळा जर त्या समुद्रामध्ये उभा केला आणि त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी असं जर नाव दिलं तर या चैत्यभूमी आणि इंदू मिलच्या दोन्ही स्मारकाला फार मोठी शोभा येणार आहे. तर त्यामुळं हे एक तसा एक भव्य पुतळा उभा राहावा आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी एक आपली मागणी आहे. कुलदीप देवकुले यांची रिपोर्ट. गरजा महाराष्ट्र न्यूज सांगली. जाता जाता पुन्हा एक नजर टाकू याच्या हेडलाईन्सवर. इंदू मिलच्या स्मारकाचं 4 ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन. अरबी समुद्रात बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याची खासदार रामदास आठवले यांची मागणी. पुणे मुंबई मार्गावरील खालापूर जवळ भीषण अपघात. या अपघातात वाहनातील 7 जण ठार. आणि पुणे शिरूर येथील शेतकऱ्याची कुऱ्हाडीने हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.